चला देवरामजी. अध्यक्ष महोदय, राज्याच्या पर्यावरण तथा वातावरण बदल मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे या 16 एप्रिल 2026ला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या आणि या दौऱ्यामध्ये माझ्या राजुरा मतदारसंघात सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी दौरा केला. अध्यक्ष महोदय, माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये कोळसा खाणी आहे, सिमेंट उद्योग आणि कोल वाशेरी आहे. तिन्ही प्रकारचे उद्योग हे पूर्ण प्रदूषण पसरवणारे उद्योग आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही उद्योगाचा विरोध करणार नाही, उद्योगाचं आम्ही स्वागत करतो. परंतु माझे स्पेसिफिक प्रश्न असे आहे की अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदय या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हाची जी प्रदूषणाची परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही कायम आहे. उद्योगांना असं वाटतं की मंत्री महोदय आले पण तुम्ही आमचं काही वाकडं करू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, मग सिमेंट उद्योग असेल किंवा त्या ठिकाणी वाशिरी असेल, प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या भागामध्ये WCLनी जे काही नाले त्या ओव्हरबर्डन टाकलं आहे त्या ओव्हरबर्डनमुळे नदीचा प्रवाह बदलला आणि या प्रवाह बदलल्यामुळे आर्टिफिशियल पूर त्या ठिकाणी तयार होतो, त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की सिमेंट कंपनी असेल, कोलवाशेरी असेल किंवा त्या ठिकाणी कोळसा उद्योग असेल, याच्या बाजूच्या ज्या शेतजमिनी आहे या शेतजमिनी प्रदूषणामुळे पूर्णपणे त्याची सुपीकता नष्ट झाली आहे आणि शेतामध्ये कोणते उत्पन्न होत नाही. आणि तिसरा प्रश्न म्हणजे मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या उद्योगाचं स्वागत करत आम्हाला माणसाला आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. माझी आदरणीय मंत्री महोदयांना स्पेसिफिक विनंती आहे की या प्रदूषणावर मात करण्यासाठी माणसाला आरोग्य त्याचं निरोगी कसं ठेवता येईल यासाठी आम्ही काय उपाययोजना करणार आहोत आणि शेतीचं जे नुकसान होत आहे त्याची नुकसान भरपाई देऊन त्यांना आम्ही काय मदत करणार आहोत याबद्दल माननीय मंत्री महोदयांनी सांगावं. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सन्माननीय सदस्य देवरावजी बोंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला. खरं तर प्रश्न पर्यावरणाचा आहे आणि याच्यामध्ये रोजगारापासून ते आरोग्यापर्यंत सगळ्यांची उत्तरं मी देते आहे. त्याला मला जर माझ्या सगळ्या सहकारी मंत्र्यांनी सहकार्य केलं तर हे आपल्याला प्रत्यक्षात उतरवता येईल. परंतु त्यांचा एक महत्त्वाचा विषय त्यांनी मला जे सांगितला की यामध्ये जे जमिनी आहेत ज्या कोल वॉशरी आणि कोल माईनच्या आजूबाजूच्या आहेत तेथे उत्पादन क्षमताच संपलेली आहे. त्या जमिनींच्या संदर्भामध्ये एक धोरण असावं, तर त्याच्यावरही आम्ही काम करत आहोत की जे उद्योग आहेत असे ज्यांचं प्रदूषण होतं त्यांनी त्या उद्योगाच्या आजूबाजूच्या काहीतरी एक अंतर 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आजूबाजूच्या जमिनीसुद्धा जर त्यांनी घेतल्या आणि तिथं वनीकरण केलं आणि ही जी गावं त्या अत्यंत विख्यात आहेत त्यांना आपण कुठे विस्थापित करू शकलो तर त्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय. पण यासाठी आम्हाला रेव्हेन्यू, उद्योग विभाग आणि तिथल्या कलेक्टर सगळ्या टीमचं आवश्यक आहे. कारण यंत्रणा प्रदूषणकडे अशी नाही आहे की आम्ही सगळं असं दांडी फिरवून बदलू शकतो. आम्ही नोटीस देऊ शकतो, कडक होऊ शकतो आणि काही धोरणं ठरवू शकतो. त्यासाठी इतर विभागांची सुद्धा मदत लागते.